आपण WhatsAppवरती मेसेज सेंड करतो आणि एका सेकंदामध्ये पुढच्याला मिळतो. आपण कम्प्युटरमध्ये खूप सारी कॅल्क्युलेशन करतो. 0 सेकंदांमध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. मित्रांनो, या 1 सेकंदामध्ये असं काही घडतं कम्प्युटरमध्ये, की आपल्याला काहीच सेकंदात आपली डोळ्याची पापणी उघड-झाप होईपर्यंत आपल्यासमोर आउटपुट मिळतं. प्रश्न पडला ना मित्रांनो? आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच पाहणार आहोत, की कम्प्युटरमध्ये नक्की काय घडतं, जेणेकरून आपल्याला काही सेकंदामध्ये आउटपुट मिळतं. मित्रांनो, आपण संपूर्ण सीरीज पाहत आहोत कम्प्युटर फंडामेंटल नावाची आणि यामधील हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. यामध्ये कम्प्युटर का शिकायचं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये कम्प्युटर म्हणजे काय? या 2 कन्सेप्ट क्लिअर केल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर कसा काम करतो ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्यामुळेच मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, कम्प्युटर कसा काम करतो? तर कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिळून काम करतो हे तर आपल्याला पक्क माहिती आहे. मग असं होऊ शकतं का, की सर फक्त सॉफ्टवेअर आहेत आणि फक्त हार्डवेअर आहेत, तर मग असे कामच चालू शकतील का? बिलकुल नाही मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आपली ह्युमन बॉडी घ्या. आपली ह्युमन बॉडी म्हणजेच कम्प्युटर असं 2 सेकंदासाठी माना. आता हे जे काही आपले हात आहेत, हे सगळे काय आहेत माना, आपले जेवढे शरीर दिसतं हे हार्डवेअर माना आणि आपला आत्मा म्हणजे सॉफ्टवेअर माना. फॉर एक्झाम्पल या कम्प्युटरमधून मी सॉफ्टवेअर अलग केलं. कम्प्युटर चालेल का रे आता माझा? आपली बॉडी चालेल का? बिलकुल नाही. सेम त्याच पद्धतीनं फक्त आता आत्मा आहे, बॉडी नाहीये. चालेल का काम? बिलकुल चालणार नाही. याचा अर्थ आपल्याला सिस्टम चालवायची असेल परिपूर्ण सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची गरज. मग आजची जी कम्प्युटरची प्रोसेस पाहणार आहोत मित्रांनो, हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळून पाहणार आहोत. आता ही कम्प्युटरची सिस्टम चालते कशी? तर 3 पद्धतीनं चालते. एक इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट या पद्धतीनं चालते. मग इनपुट कशा-कशाच्या माध्यमातून असेल? इनपुट म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण डेटा मानू. मग ती न्यूमेरिकल व्हॅल्यू असतील, अल्फाबेट्स असतील, तो व्हॉईस असेल, तो आपला कोणताही इमेज असेल, व्हिडिओ असेल, जे काही असेल ते इनपुट आहे. त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस होणार आहे आणि शेवटी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मग हेच कसं चालतं ते पाहणार आहोत मित्रांनो. मग आपण जे काही इनपुट देतो ते वेगवेगळ्या माध्यमातून येईल. कीबोर्डच्या माध्यमातून देत असू, माऊसच्या माध्यमातून. मग हे सर्व जातं कुठं? तर हे सर्वच्या सर्व जातं सीपीयूमध्ये. सीपीयू मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मित्रांनो, ज्यावेळेस आपण परीक्षा द्याल त्यावेळेस तुम्हाला अनेक वेळा एक प्रश्न पडू शकतील, शॉर्ट फॉर्म काय, लाँग फॉर्म काय? मी व्हिडिओमध्ये थोडक्यात बोलतोय. एकदम थोडक्यात बोलते, मात्र या खूप मोठ्या कन्सेप्ट आहेत. कारण एवढा मोठा व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही आपल्याला. जेवढं शॉर्ट फॉर्ममध्ये मी बोलतोय, शॉर्टकटमध्ये बोलतोय तेवढं ठीक आहे. मग सध्या एवढं समजून घ्या, की आपण जे काही इनपुट दे, हे कुठं जातं? सीपीयूमध्ये. सीपीयू म्हणजे काय? सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा मेंदू. अनेक वेळा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, कम्प्युटरचा मेंदू म्हणजे काय? डॅश डॅश म्हणजे कम्प्युटरचा मेंदू. सीपीयू. सीपीयूचा लाँग फॉर्म काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मग या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये तो जातो. आपण जो काही डेटा दे. मग त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये ॲक्च्युअलमध्ये काम कोण करतो? तर या सीपीयूमध्ये ॲक्च्युअलमध्ये काम करतो तो म्हणजे प्रोसेसर. कोण करतो? प्रोसेसर. मग पुन्हा त्या प्रोसेसरमध्ये सुद्धा खूप सारे भाग आहे. त्या प्रोसेसरमध्ये आपल्याला कंट्रोल युनिट पाहायला मिळेल, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट पाहायला मिळेल किंवा रॅम असतील. अनेक गोष्टी पाहायला मिळतील. मग त्यामध्ये कुठं प्रोसेसिंग होणार आता? आता आपल्याला ठरवायचं आहे. आपला डेटा काय आहे? डेटा म्हणजे काय? इनपुट दिलं. फॉर एक्झाम्पल मी इनपुट दिलं. फॉर एक्झाम्पल 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. 2 ही व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी आहे का? इथं लॉजिक लागणार आहे ना. 2 ही व्हॅल्यू 5 पेक्षा लहान आहे, पण मी लॉजिक लावताना काय केलं वेगळंच? मोठी आहे. मग इथं कुठेतरी अरिथमॅटिक लॉजिक लागेल. बरोबर? मग हे सगळी व्हॅल्यू कुठं जाईल माझी प्रोसेसिंगला? एएलयू. एएलयू मीन्स अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. इथून प्रोसेसिंग झाली त्याच्यावरती. मग हे आउटपुटसाठी कुठे येईल? कुठं? मॉनिटर. आता इथून पुढे आपल्याला ठरवायचे त्याची प्रिंट घ्यायची, त्याला पीडीएफमध्ये कन्वर्ट करायचं, इतर गोष्ट. याचा अर्थ मित्रांनो, कम्प्युटर स्वतःहून काहीच करत नाही. तो इनपुटवरती काम करतो. जसे इनपुट मिळतील तशा तो प्रोसेसिंग करेल आणि 0 सेकंदामध्ये आपल्याला समोर देईल. आता हे लक्षात आलं नसेल
तर मित्रांनो 2 उदाहरणं तुमच्या समोर देतो. पहिलं उदाहरण मित्रांनो, समजा आपण एका ऑफिसमध्ये गेलो. या ऑफिसमध्ये ॲडमिन काम करतो आणि खूप सारे लोकं काम करत असतात. मात्र एका पूर्ण बँकेचं ब्रँचचं काम त्या ऑफिसमधून चालतंय. ॲडमिन पॅनल सगळा तिथून चालत असतो. मग या ॲडमिन पॅनलमध्ये खूप महत्त्वाची कामं चालत असतात. आता पहा मित्रांनो, कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर एक मॅनेजर असतो, त्याच्याही वरती कोणीतरी एक ॲडमिन असतो आणि ॲक्चुअलमध्ये वर्किंग करणारी लोकं वेगळीच असतात. मग आता या ऑफिसमध्ये सुद्धा आपला जो CPA म्हणून ऑफिस आपण एक उदाहरण म्हणून ठेवलं ना, त्या ॲडमिन ऑफिसमध्ये आपण गेलो. तिथं कोणीतरी लॉजिक लावणारा व्यक्ती असतो. त्यालाच आपण अरिथमॅटिक लॉजिकल युनिट म्हटलं, जिथं सर्वच्या सर्व कॅल्क्युलेशन चालतात. उदाहरण म्हणून याला आपण CAचं ऑफिस म्हणून समजा. जे काही फायनान्शियल कामं चालतील त्या ऑफिसची, जी सर्वचे सर्व कुठे चालतील? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. कॅल्क्युलेशन तुमचं कोणतंही असू द्या. कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू, हे सर्व कुठं केलं जाईल? प्रोसेसरच्या एका पार्टमध्ये केलं जाईल. कोणता पार्ट येतो? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. आता याच्यावरती एक ॲडमिन पॅनल आहे, जिथून सगळा कम्प्युटर आपला कंट्रोल केला जातो. कोणतं युनिट येते? कंट्रोल युनिट. कोणतं? कंट्रोल युनिट. मग या कंट्रोल युनिटमध्ये कोण येईल? आपली थोडक्यात विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कुठे येईल? कंट्रोल युनिटमध्ये. कारण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममुळेच आपलं कम्प्युटर चालतं. आणि तिसरा पार्ट येतो म्हणजे रॅम, जो काम चालू आहे तोपर्यंतच फाईल त्या टेबलला राहील. काम संपलं की ती फाईल ते टेबल सोडून निघून जाईल. कामापुरतीच तिथं फाईल येते. त्यालाच म्हटलं काय? रॅम. रॅमचा लॉंग फॉर्म काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी. हे उदाहरण कदाचित जड गेलं असेल मित्रांनो. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या बोललो की आपली ह्युमन बॉडी म्हणजेच कम्प्युटर मान. आता अतिशय म्हणजे असं उदाहरण आहे. आपली ह्युमन बॉडी माना कम्प्युटर आहे. मग आता आपले ह्युमन बॉडीलाच कम्प्युटर आपण जर समजलं तर उदाहरण तसंच पाहूया. मगाशी काय मी बोललो, आपलं हे सगळे हातपाय म्हणजे काय? हार्डवेअर आहे. आता हे डोळे काय आहे? इनपुट. कान काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. बरोबर? आता मला कोणी जर विचारलं, सर जेवण केलं होता. इनपुट झालं ना, कानाने काय झालं? आतमध्ये गेलो. इनपुट झालं. हे प्रोसेसिंगला कुठे गेलं? आपल्या मेंदूमध्ये. काहीतरी बोलेल ना, तर मेंदू सांगेल, हो तरी म्हण, नाही तरी म्हण. आणि मी तोंडाने बोललो, हो. बरोबर आहे मित्रांनो. मग यालाच कम्प्युटर सिस्टीममध्ये माना इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. बिलकुल एकदम साधं सिंपल. मग सर हे रॅम बोलला तुम्ही आता. मित्रांनो, रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी, ज्याला प्रायमरी मेमरी म्हटलं जातं. जी तात्पुरत्या स्वरूपात ऐकू येते, थांबते, काम झालं की निघून. उदाहरणार्थ, मी एवढ्या वेळ तुमच्याशी बोलतोय, तुम्ही व्हिडिओ पाहताय, ऐकताय. मी बोललेलं तुम्हाला ऐकू येतंय, समजतंय, पण तेवढ्यापुरतंच. आता जर तुम्हाला मी बोललो, अरे व्हिडिओ मी आता पहिल्यापासून बोललो, ते बोला. बोलू शकतो रे का? आपण बोलू शकू? बिलकुल नाही. कारण ते तात्पुरत्या स्वरूपात इथं आलं होतं. नंतर ते पुसलं गेलं. आणि टेम्पररी मेमरी, ज्याला आपण सेकंडरी मेमरी म्हणतो, तिथं मात्र परमनंट ते स्टोअर होतं. आता सध्या मी तिकडे येत नाही. कम्प्युटर कसा प्रोसेस करतो? इथं आपण आहे. कम्प्युटर एकूण 3 सिस्टीममध्ये चालतो. इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल अशी आशा आहे. समजला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडतायत का? कारण मी पहिल्यांदाच प्रयत्न करतोय मित्रांनो की कम्प्युटर फंडामेंटल मी विदाऊट कम्प्युटर, विदाऊट स्क्रीन तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मित्रांनो, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे व्हिडिओ योग्य आहेत का? तुम्हाला आवडतायत का? तुमच्या फायद्याचे आहेत का? आणि पुढील व्हिडिओ नक्की कोणत्या पार्टवरती घेऊन येऊया, हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.